आज आपल्याला मटण बनवायचं आहे. मटण आणलेलं आहे, हे बघा. मटण शिजायला टाकलं आहे. तोपर्यंत कांदा, टमाटर आणि कोथिंबीर कापतो. ते झाल्यानंतर आपण मस्तपैकी मटणाची भाजी बनवणार आहे. तर मग आपला कांदा कापून झालेला आहे, टमाटर कापून झालेलं आहे, लसूण, कोथिंबीर. आता याला मस्तपैकी आपण भाजून घेऊ आणि मस्त आपल्याला मटणाची भाजी बनवायची आहे. मसाला भाजून झालेला आहे, वाटून झालेला आहे, आता पेस्ट केलेलं आहे सगळं. आता मस्तपैकी आपण फोडणी देऊ. मसाला भाजून झालेला आहे, वाटून झालेला आहे, आता पेस्ट केलेलं आहे सगळं. आता मस्तपैकी आपण फोडणी देऊ. चिकन मसाला, मटन मसाला, लसूण पेस्ट, मिरची पावडर, अंबारी मसाला. आता हे सर्व मसाले टाकलेले मस्त आपण तेलामध्ये परतून घेत आहे. वाटलेला मसाला पण टाकत आहे आपण त्यामध्ये. मस्तपैकी आता तेल सुटेस तर आपण भाजून घेतलेला आहे मसाला. आता याच्यामध्ये आपण मटण टाकणार आहोत. हे बघा, मटण, सोडा मटण टाका सगळं. आता मस्त आपलं मटण फ्राय झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी केलेलं होतं मी, ते टाकणार आहे थोडं, आपल्या जेवढे आपले सदस्य आहे त्या हिशोबाने. आणि परत याला 5 मिनिटं मस्त आपण तुम्ही बघू शकता. आता आपल्या भाजीला एकदम मस्त तरी आलेली आहे, एकदम झणझणीत. आता आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. अजून आपण याच्यामध्ये 2 मिनिटं ठेवणार आहे असेच गॅसवर. आता मी तुम्हाला डायरेक्ट खाताना दाखवणार आहे कशी झालेली आहे भाजी. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघा, मी तयार केलेली मटण भाजी घरगुती. चालू मस्त एक नंबर झाली भाजी. पोळी, कांदा. मी जेवण करतोय आता आणि मुलं पण करतात. काय झाली रे भाजी? एकदम छान. चांगली झाली ना?